हॅलो. तर वळूया आपण मॅचकडे. आपण थोड्याच वेळामध्ये आजच्या दिवसाचं पॅनलचं लॉट्स टाकणार आहोत. तर संगनायक, एकता ग्रुप, स्मार्ट ग्रुप, रोहित 11 आणि दरम्यान आपण सन्मान चिन्ह देतोय. सिद्धिविनायक तलावपाडा. आपण आला, सुंदर क्रिकेट दाखवलं, त्याबद्दल आपलं कौतुक. आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देतोय. सन्माननीय किशोरजी किनी सरांच्या शुभ हस्ते आपण सिद्धिविनायक तलावपाडा संघाला आणि इथे सन्मान होतोय आणि तिथे मात्र बॅटचं ब्लेड ओपन करत पाठवून देत आहेत चेंडूला सीमा पार. सिद्धिविनायक तलावपाडा संघ अतिशय सुंदर क्रिकेट बघायला मिळालं. खूप साऱ्या शुभेच्छा. चला, इथे मात्र मॅच सुरू होईल आणि तिथे आपण इथे मंचावरती लॉट्स टाकणार आहोत. तर विनिंग टीमचे संघनायक फक्त या एकता ग्रुप, स्मार्ट ग्रुप, त्याच्यानंतर साई माऊली. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. रोहित 11 संगनायक या, रोहित 11, साई माऊली, एकता ग्रुप टेंबी खोडावे आणि स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे. आपण लॉट्स टाकतोय, त्याच्यासाठी या लॉट्स टाकले जातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर मिडल ऑफ द बॅटने चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. फाईन शॉर्ट, फाईन लेगला. कुठला संघ आहे भाऊ? एकता ग्रुप इथे आलेला आहे. साई माऊली संघ सुद्धा इथे आहे आणि स्मार्ट ग्रुप सुद्धा इथे आहे. रोहित 11 संघाचे संघनायक आपण लॉट्स टाकतोय. पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी, वेग खूप चांगला आहे. पुढचा चेंडू सुजल, अतिशय चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू, अप्रतिम शॉट सिलेक्शन आणि इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. चौकार की षटकार चेक करायचा आहे थर्ड अंपायर. तोपर्यंत आपण लॉटची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला, रोहित 11 आपला प्रतिनिधी इथे नाही आहे. हॅलो. चला, एक षटकाची समाप्ती, 13 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकता तोडफोड संघ. रुपेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. थोडंसं महागडं षटक जरूर पाहिलं. शेवटच्या चेंडूवर 2 षटकार जरूर लगावले गेले. या ओव्हरचा विचार केला तर एक सिंगल. सुजल थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलं. रुपेश होते गोलंदाज मार्कवर.
रुपेश घरात गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर करण. धावसंख्या 13 रन्स. 13 धावा स्कोरबोर्डवर. दुसऱ्या फेरीच्या लॉट्स आपण टाकतोय. स्लोवर वनचा चेंडू होता. एक धाव परिपूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला म्हटलं. थोडंसं फंबल झालाय. क्षेत्ररक्षक धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 14 रन्स. 14 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 14 रन्स स्कोरबोर्ड लागले जात आहेत. शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला होता. साहिलच्या बॅट मधून आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. थोडासा फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर करतोय. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर स्थिरावले गेले. 14 रन्स स्कोरबोर्ड विदाउट लॉस. 14 धावा स्कोरबोर्डवर षटक क्रमांक 2 मार्कस्थ झालंय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना अमोल 11 विठ्ठलवाडी विपक्ष आपण पाहू शकतात. तोडफोड नांदगडी पाडा. धीम्या गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. टू द गॅप पण चेंडू सरळ डिप्स करला रिझन मध्ये जातोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. सी मार्शा पार येतोय. चौकार 4. आधीच थोडेसे शफल झाले होते. वेट अँड वॉच केला आणि चेंडूला मात्र फिरकावून दिलं. 4 धाव्यांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 18-14. सॉरी 18 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. हा चौकार ऍड केला जातोय. 18 रन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. प्रसाद तद्वर सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक 19 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 19 विदाउट लॉस. कारण रन रेट आपण पाहिला तर 12च्या सदस्याने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. तर 19 धावा या स्कोरबोर्डवर. आणि दरम्यान स्मार्ट ग्रुप वर्सेस एकता ग्रुप याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. याची नोंद घ्या. अतिशय सुंदर स्टार्ट इथे बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचली ती 23 वरती. पुढचा चेंडू या वेळेला चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू अपड्राईव्हच्या रूपाने एकदा कंप्लीट झालाय. 24 धावा ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. याच्यानंतर एकता ग्रुप आणि स्मार्ट ग्रुप आपण टॉस साठी आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही नितीन पाटील सरांना विनंती करतोय ती पूर्ण करून घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. कारण आपल्याला एक संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये आज खेळायचं आहे. त्यासाठी चला विनंती असेल स्मार्ट ग्रुप आणि एकता ग्रुप या टॉस साठी. आणि टॉस केला जाईल. सन्युमान सन्माननीय उमेशजी केणी साहेबांना विनंती असेल आपण टॉस करणार आहोत. दबाई 24-12च्या सरासरीने 4 षटकांची मॅच असेल. 1 षटक पॉवर प्ले. 4 गोलंदाज अनिवार्य असतील याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टेंबिखोडा गावातील संघ स्मार्ट ग्रुप आणि एकता ग्रुप. 24 धावा. हॅरी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. आनंद पाटील साहेब या पण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आनंदजी पाटील साहेब. चला टॉस केला जातोय. सेकंड फेरीतला पहिला सामना असेल. ओहो फॉलिंग स्वीप. खूप चांगला शॉट आहे. बाउन्स झालाय चेंडू. लॉंग लेग रिझल्टला मात्र क्षेत्ररक्षक आहे. फक्त सुंदर थ्रो. फिल्डिंग. येस टॉस जिंकला एकंदर स्मार्ट बॉईज संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठावर विराज बनवायचा. 25 धावा ऑन स्कोर कार्ड. फॉलिंग स्वीप सुंदर खेळतायत. हॅरी गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू हाताळला गेला अक्रॉस द लाईन.
गुडघ्यावरती पूर्णतः बॅलन्स बनवला होता. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली चेंडू या ठिकाणी बघायला मिळतात गोलंदाज हॅरीकडनं. अमोल 11 पुढचा चेंडू. यावेळेला मात्र खूप चांगलं प्रॉपर कलेक्शन. ओ हो, झेल सुटलाय. तिसरा झेल त्यांच्याकडनं सुटलाय. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि पोहोचले ती तब्बल 31 धावा. स्कोर कार्ड वरती 31. स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात 31 धावा. अतिशय सुंदर बॅटिंग. ओ यावेळेला चांगला मिडॉनला एक्झिक्यूट केला गेलाय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल तद्वर एका धावेवरती सॅटिस्फाईड. थ्रो ते कसं चांगलं नाहीये. कव्हर खूप चांगला आहे. 32 धावा स्कोर कार्ड. त्याच्यानंतर 4 षटकं, 4 गोलंदाज, 1 षटक पॉवर प्ले. जर मॅच टाय झाली सुपर ओव्हर आणि जर तुम्ही खेळताना चेंडू फुटला, झेल घेतला तरी बाद, षटकार आला तर 6 धावा. ह्याचे आपण रूल सातत्याने सांगतोय ते फक्त लक्षात ठेवायचे. गती परिवर्तन. हॅरी मात्र खूप चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. गुड बॉलिंग. 32 रन्स विदाउट लॉस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हॅरी मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना फलंदाज आहे स्ट्राईकला ते. कारण बॅटला ब्रश करतोय. संधी होती. कॉट बिहाइंडची धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय ती 33वा. षटक क्रमांक इथे कंप्लीट झालेला आहे. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणि मीत किनी यांनी सांगायचंय नंतर ते पाणी घेऊन कुठे जात होते. 33 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. झाल्यानंतर कॅमेरामॅनला आपला पाणी द्या मित भाऊ तिथे. थँक्यू. 33 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 रुपेश गोलंदाजीसाठी येत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सामन्याचं 4. उद्याचा फायनलचा दिवस. रुपेश तयार गोलंदाजीसाठी. पहिलाच लेग ब्रेक स्लॉट मध्ये होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 35 वर. 35वा ऑन स्कोर कार्ड. आजचे जे संघ आहेत खऱ्या अर्थाने नवोदित संघ म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगला खेळ, खूप चांगली शिस्त आणि प्रत्येकानं ज्या पद्धतीत मैदानाच्या आतमध्ये खेळ केलाय कौतुक करेन मी त्यांचं. आडव्या बॅटने जबरदस्त पंच केलाय. चेंडू जाईल सरळ. लॉंगॉनच्या डोक्यावरनं आला. आसमानी टोला. बिग हिट 6. फ्लाय झाल्याने पोहोचले ती तब्बल 41. फुलटॉस बॅक टू बॅक हवाई हमला आणि ते तो षटकार. 47 धावा वाणी स्पोर्ट्स कडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी. 47 धावा ऑन स्कोर कार्ड वरती. बॅक टू बॅक हवाई फायर फलंदाज आपण बघतायत. कारण नीरज पाटील यांनी झेल घेतलाय. नीरज पाटील सोबत आम्ही नक्की तवे. स्कोर कार्ड वरती 47 आणि षटक क्रमांक आपण बघतायत 48. पुढचा चेंडू 48.
पंचांचा सिग्नल आहे. व्हाईट बॉलचा अतिरिक्त चेंडू हाताळला गेला. 49 रन स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल. या इनिंग मधला पहिला वाईट चेंडू बघायला मिळते. स्वेर मारा पुढचा चेंडू इथे मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आणि झेल बाद. 49 धावा असताना फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय. आउट. आणि शेवटचा चेंडू येणं शेष आहे. पुढचा चेंडू तयार. 49 धावा म्हणून स्कोर कार्ड. अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड आणि चेंडू बाउन्स होऊन जातोय. सीमा पार आलाय. चौकार. 53 धावा म्हणून स्कोर कार्ड आणि षटक संपलंय. ज्यांनी झेल घेतलाय ते आमचे क्रीडा रसिक वर्ग या ठिकाणी आल्यात. मित्र तुमचं नाव काय? नीरज पाटील. आणि तुमच्या गावाचं नाव? भरणेपाडा. किती दिवस झाले तुम्ही मॅचचा आनंद घेतात? 4. यंदा पहिल्याच अट्टेमध्ये झेल पकडलाय की संपूर्ण दिवसभर ट्राय करत होते? दुसऱ्या अट्टेमध्ये. आता हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते तुम्ही कसं खर्च करणार? नंतर बघू ते. आणि अजून संध्याकाळपर्यंत प्रयत्न चालू राहील का? हा. तर आपण स्कोर कार्ड वरती 53 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एन्जॉय करतायत. प्रसाद किनी यांना मी धन्यवाद देतोय की आपण पारितोषिक लावल्यानंतर जो जोश आणि स्वप्नील किनी हा पूर्णतः जोश भरतायत. झेल घे आणि 200 रुपये कमवा. जबरदस्त पोल आणि हुकचं कॉम्बिनेशन. वन्स बाउन्स इमारशाच्या जवळ चेंडूला फील्ड केला जाईल. तद्वर 2 धावा कंप्लीट आणि डबल 5 55. तो मेकअप करण्याचा प्रयत्न. तद्वर आता 56 होईल का? तर या ठिकाणी आपण बघू शकाल टोटली 4 धावा ऍड होतील इथे आणि धावसंख्या 57 वर पोहोचलंय. 57. चेक करायचं आहे खेळाडूचा हात की बॉल लागलाय. चार धावा जर ऍड झाल्या 57 धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. फ्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुंदर कामगिरी आपण बघतायत. धावा स्कोअर कार्ड वरती नॉट आउट. तर 57 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. या षटकातील अजूनही वन टू गो. चला लवकर स्टार्ट करा मॅच. 57. याच्यानंतर एकता ग्रुप बनाम स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे यांच्यामधला बॅटल. एकाच गावातील 2 संघ आणि दोन्ही संघांची इच्छा असेल की नक्कीच आपण अंतिम मॅच मध्ये खेळले होतं बरं असतं, परंतु लॉट्स आहेत एकमेकाच्या समोर इथे खेळावं लागतंय. पुढचा चेंडू ओ यावेळेला मिस टाइम शॉट. बॉल उंच गेलाय. हॅरी चेंडूच्या खाली आणि झेल सोडलाय तिथे.
थोडेसे इझी होते, कॅच घेतील असा विश्वास होता आणि तिथे 2 धावा कंप्लीट होऊन 59 रन ऑन स्कोर कार्ड बघायला मिळतात. 59 धावा. रोहित इलेव्हन संघाला बाय मिळाले. साई माऊली विपक्ष विजेता संघामधला बॅटल रंगणार आहे. पुढचा चेंडू यावेळेला बाउन्स होता, संधी होती ऑन साइडला चेंडूला पोल करण्याची. सिंगल कंप्लीट. 60 धावा बघायला मिळतात. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. लेगबायच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले. अतिशय सुंदर अशी या स्पर्धेची गोड आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये राहणार आहे. कारण यंदाचं जे दर्जेदार नियोजन आपण बघितलंय, कुठल्याही स्पर्धेचं आयोजन करणं ही वेगळी गोष्ट असते आणि त्या स्पर्धेला उत्तमरित्या हँडल करणं म्हणजे त्याचं नियोजन करणं ही दुसरी महत्वाची गोष्ट असते. यावेळेला पोलचा फटका मिड विकेट मध्ये डॉमिनेट करत चौकार. 64 वर स्कोर कार्ड पोहोचले. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने स्थान व जे आमचे आहेत ते 4 चांद लावत आहेत. स्वर्गीय दिलीपजी लक्ष्मण किणी, रवींद्रजी लक्ष्मण किणी, स्वर्गीय दीपक चिंतामण किणी, स्वर्गीय भूषण बालकृष्ण किणी आणि स्वर्गीय नरेश घरत स्थान आपण बघतायत. विसावा रखरखत्या उन्हापासून सावलीचा आधार मिळतोय आणि सर्वात अतिशय सुंदर स्थान ही आपल्याला इथे अवेलेबल आहेत. 18 ग्रुप यांचा एक चांगला स्थान. यावेळेला बिग हिट. व्हॉट अ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला भिरकावून दिलाय सर मिड विकेटच्या डोक्यावरनं. मॅसिव्ह 6. धावसंख्या पोहोचली ती 70. आणि आपला मुख्य VIP कक्ष आपल्याला बघायला मिळते तो स्वर्गीय नरेंद्र भानुभोई. आणि इथे चौकार आलाय. मुख्य मंच मंच आपल्याला बघायला मिळतोय. स्वर्गीय नरेंद्र भानुकिनी आपल्याला हा मंच VIP मंच आपल्याला बघायला मिळतोय. त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. या स्पर्धेला ज्या पद्धतीने एक अतिशय उच्च दर्जाचं साह्य आम्हाला मिळाले. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा संघ यंदाचं 50वं वर्ष गोल्डन ज्युबली इयर सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि त्यामध्ये आमचे हे सर्व दाते आहेत ज्यांनी आर्थिक रूपानं किंवा वस्तू रूपानं आम्हाला मोलाचं सहकार्य केले. त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय आपण परिवर्तन. टार्गेट सेट केले 75चं. आजच्या दिवसातील उच्चांक आहे, बघूया हा अचीव केला जाईल का. याच्यानंतर 4 षटकांचे मॅच, 4 गोलंदाज, पहिले षटक पॉवर प्ले, हे जे रूल्स राहतील ते सर्वांनी फॉलो करायचं आहे. आपण परिवर्तन करूया आता कॉमेंट्री स्टुडिओ. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित स्पर्धा आपण पाहतायत. सुवर्ण महोत्सवी चषक 2024. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतायत. एका बाजूने तोडफोड नांदगडी संघ तर दुसऱ्या बाजूने अमोल 11. 75 धावांचा एकंदरीत पाठलाग असेल.
चला दोन्ही बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 15च्या सरासरीने मात्र धावा उभ्या कराव्या लागतील. ट्रोलिंगच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळतात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. आजच्या दिवसातला मात्र उच्चांक जरूर पाहायला मिळाला. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहिलं अमोल इलेव्हन संघाकडनं वारंवार. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मंद मंद पावलाने योगेश कांबळे सर आणि जयेश मोरे सर. चला दोन्ही बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नेक्स्ट मॅच खूप महत्वाचा असेल. दुसऱ्या फेरीतला हा सामना असेल स्मार्ट ग्रुप एकता ग्रुप. पाटील सर तुम्हाला थांबवेन एक महत्वाची सूचना आहे. आजच्या दिवसाचा नवोदित संघाचा एक पॅनल आहे आणि जो संघ क्वालिफाय होईल बक्षीसपात्र फेरीमध्ये जाईल तो संघ जर आगरी समाजाच्या अगेन्स्ट लागला किंवा सफाई विभागाच्या विरुद्ध त्याची मॅच जर झाली तर सफाई विभागातील एक पॅकर तुम्ही घेऊ शकताय. सफाई विभागातील आगरी समाजाच्या किंवा सफाईच्या विरुद्ध जर लागला तर तुम्ही या सफाई विभागातील एक खेळाडू न खेळलेला तुम्ही घेऊ शकताय. जर आजच्या दिवसाचा क्वालिफाय होणारा संघ अंडर-24 किंवा एक गाव एक संघाच्या विरुद्ध जर त्यांची मॅच लागली तर त्यांना 2 पॅकर असतील पालघर तालुक्यातील. कुठली 2 तुम्ही चांगले खेळाडू घेऊन खेळू शकतात याची आपण नोंद घ्या. जर सफाळा आणि आगरी समाजाच्या गटातील संघासोबत तुमचा लागला तर या विभागातील न खेळलेला एखादा खेळाडू तुम्ही तुमच्या संघात घेऊ शकतायत. तुमची इच्छा. पण एक गाव एक पालघर डहाणू विभागातील जो संघ आहे आणि अंडर-24 आहेत त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला 2 पॅकर अलाउड असतील पालघर तालुक्यातील. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. रुपेश अँड प्रितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. करण गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 30 चेंडू आणि 75 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 15च्या सरासरीने धावा उभ्या कराव्या लागतील प्रति ओव्हर्स. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय सिंगल येते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. सिंगलने मात्र धाव फलक पुढे जाईल. एक धाव स्कोर बोर्डवर लागतंय. 15च्या सरासरीने धावा येऊ शकतायत. धावा मी करू शकतो हा आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. कारण हवेचा जोद आहे तर प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. यावेळेस आता प्रीतेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडू पेस करताना अगदी स्ट्रेट डाईव्हच्या माध्यमातून येतोय चौका 4. करावे लागेल. तुम्हालाही तोडफोड फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 5. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते करण. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न इथे फसवा चेंडू आणि त्या फसवा चेंडूला मात्र ट्रॅप रचला होता. त्याच्यात मतलब फसला जातोय प्रितेश. रितेशला परतावं लागेल. पहिला झटका लागतोय अमोल 11 संघाला 5 या धावसंख्येवर. गॉन. तर 5 धावा एक गडी बाद झालाय. थोडासा फसवा चेंडू जरूर हाताळला होता आणि त्याला मात्र बळी पडला गेला. प्रितेशला परतावा लागलाय. विपुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इकडे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल अमोल 11 संघाला. कारण 75 धावांचा पाठलाग होतोय. हलक्या त्यानं प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट होतोय. सोमनाथ पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6. 6 धावा स्कोर पुढे लागतात. 15च्या सरासरीने धावा उभे करायचे आहेत. त्या दृष्टीने 1 ते 2 हवाई सफर येणं गरजेचं असेल. सुरुवात चांगली केली होती प्रितेशने परंतु पुढच्या चेंडूवर मात्र त्याला बाद केलं गेलंय. रुपेशवर जबाबदारी असेल. इथे मात्र मिड विकेट मध्ये सोपासा झेल पकडतोय. दोन्ही सलामींना मात्र माघारी परतवण्याचं काम केलंय ते गोलंदाज करणं. गॉन.
15च्या सरासरीने धावा उभ्या करायच्या आहेत. शेवटचा बॉल असेल. प्रसादकडे क्षमता आहे, बघूया हवाई फायर करतोय की नाहीये, कारण ते गरजेचं असेल, कारण हायएस्ट स्कोर या मॅच मध्ये आजच्या दिवसातला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र इथे पुन्हा एकदा तिसरा धक्का लागतोय तो टीम अमोल 11 या संघाला. एक षटकाची समाप्ती, 6 धावा 3 गडी बाद. कुणाल नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल जातोय. युवा टीम आहे अमोल 11 संघ, पण तो तोडफोड संघाने काही जबरदस्त फलंदाजी केली आणि गचाळ क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालं अमोल 11 संघाकडनं. आशिष गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या पाहिली तर 6 धावा या फलकावर लागतात. 75चा पाठलाग होतोय. विपुलच्या बॅटमधनं हवाई सफर पाहायला मिळेल का? प्रयत्न तर जरूर केला गेलाय. यावेळेस मात्र उंची जास्त गाठली जाते, लांबी कमी पाहायला मिळत आहे. इथे चौकार येतोय. या 4 धावांशी स्कोरबोर्ड जातोय दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. जाऊन पोचलंय 10 या अंकावर. चांगला प्रयत्न केला होता चेंडू रोखण्याचा, परंतु चेंडू सीमा पार गेलाय. 10 रन स्कोरबोर्ड, 10 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. गोलंदाज मार्कवर आशिष पुन्हा एकदा. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जबरदस्त चेंडू हाताळला होतोय, कमबॅक करतोय गोलंदाज आशिषचं कौतुक करावं लागेल. 10 रन्स ऑन द बोर्ड लागत आहेत, 10 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र इथे फटका फसला जातो आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. 4था धक्का लागतोय अमोल 11 या संघाला. 10 या धावसंख्येवर गॉन. दाखल जातोय. आता अडचणी वाढल्या जातात अमोल 11 या संघाच्या. एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत. दहा धावा, तब्बल 3 गडी बाद. शफल खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 11 रन्स ऑन द बोर्ड लागतात. 11 धावा, 4 गडी तब्बल बाद होत आहेत. 75 धावा, एक भलं मोठं टार्गेट. आशिष पुन्हा एकदा. कुणाल हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो, परंतु चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे दुसरं मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जात आहेत. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होते. धावसंख्या 11, 4 गडी बाद.
करण पुन्हा एकदा गोल मार्कवर सज्ज होतोय हॅरी. टिट फॉर टॅटचं उत्तर देतील का? आव्हान थोडंसं मोठं आहे परंतु अशक्य नसेल. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 64 धावा ह्या बनवायच्या आहेत. प्रोलिंग चॅनल आपण पाहू शकतात. घर बसल्या या मॅचचा आनंद आपण घेऊ शकतात. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा या चॅनलला. नवनवीन अपडेट्स असतील. मोठमोठ्या टुर्नामेंट आपण सफाई विभागामध्ये पाहतोय. प्रोलिंग हा चॅनल मागच्या 1-2 वर्षापासून सातत्यानं प्रक्षेपण पाहतायत आपण. शपल करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. साहिल चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा इथे परिपूर्ण होतात. 2 धावांशी टीम जाऊन पोहोचेल. 13 रन्स. 13 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. अडचणी वाढल्या जात आहेत अमोल इलेव्हन संघाला, कारण हवाई फायर करावे लागेल. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे. झेल निसटला जातोय. सिंगल टीम जाऊन पोहोचेल. 14-14. कुणालच्या बॅटमध्ये एखादा षटकार पाहायला मिळेल का? प्रयत्न तर करतोय. मागच्या 2 चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव गेले होते. बॅटच्या रडारवर चेंडू आला नाहीये. एखादा कॉटन बॉलची संधी असेल. थंडा मॅच 15-15. अजूनही 60 धाव्यांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 60 धावा. डॉट बॉल येतो. एकंदरीत चांगला टर्न प्राप्त होतोय. व्हाईट बॉल साठी आपण रिव्ह्यू पाहतोय. धावसंख्या सध्या स्थिरावलंय. फक्त 15 धावा या फलकावर. 75 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण. व्हाईट बॉल आहे की आपण पाहू शकतायत. व्हाईट बॉल पंच. एक धाव ऍड केली जाईल. 16 रन.
यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक जाईल खाली. इथे फलंदाजाला परतावा लागेल. विकेट क्रमांक 5 बाद धक्का अमोल 11 या संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 16 रन 16 धावा या फलकावर अडचणीत सापडतोय अमोल 11 हा संघ. यथेश ड्राईव्ह करतोय. सिंगल येईल मिड ऑफ रिझन मध्ये. एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 17 रन. स्कोरबोर्ड 17 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. धावसंख्या 17. कुंदन मार्कवर येतोय. षटक क्रमांक 4 असेल. अमोल 11 पिछाडीवर आहे, कारण 3 ओव्हर्स मध्ये फक्त 17 धावा 5 गडी बाद. यज्ञेश बघू एखादा चौकार षटकार ठोकतोय की. प्रयत्न जरूर चांगला केला होता. शफलून खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता फक्त औपचारिकता राहिलाय, कारण 2 षटक आहेत. एकंदरीत 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर लागतायत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच सज्ज राहायचं आहे. टीम स्मार्ट ग्रुप आपण लगेच सज्ज राहायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण या मॅच नंतर सजून घ्यायचं आहे आपण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय कुंदन. या मॅच मात्र कुणालने चांगला प्रयत्न केलाय आणि क्षेत्ररक्षणाला बेट करून चेंडू होतोय आमच्या अगदी व्यासपीठासमोर. येतोय षटकार 6. परंतु आत्मविश्वास वाढेल या स्ट्रोकने नेक्स्ट मॅच टुर्नामेंट साठी जेव्हा कुणाल फलंदाजीसाठी जाईल. यावेळेस मात्र परफेक्ट फलंदाजला बाद व्हावं लागतंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. शुभम वॉर्मअप करत चला. चला स्मार्ट ग्रुप लगेच आपण सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल एकता ग्रुप टेंबी खोडावे आणि स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे. दोन्ही एकाच गावातील संघ एकमेकांसमोर असतील. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल साई माऊली आणि विजेता संघ या मॅचचा.
शेवटचा चेंडू आहे एकंदरीत चौथ्या षटकातला. व्हाईट बॉल. एक चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला जातो, एक चेंडू व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या आपण जाऊन पोहोचतोय 26 धावा. शेवटचा बॉल असेल. म्हणजे शेवटचे 7 चेंडू असतील एकंदरीत आपण पाहू शकतायत. नेक्स्ट मॅच असेल 4 षटकांचे सामने असतील. 4 गोलंदाज. पुन्हा एकदा क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. सुजाल. चला वैभवजी पाटील मंडप डेकोरेटर्स इथे या. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी साहिल सज्ज झालाय. यज्ञेश. डॉट बॉल येतोय. पहिलाच प्रयत्न चांगला करतोय. एखादा हवाई सफर. नेक्स्ट मॅच मध्ये आत्मविश्वास त्यांचाही वाढेल. शेवटचे 5 चेंडू असतील. फक्त औपचारिकता असेल. 5 चेंडू आणि 49 धाबींची आवश्यकता आहे. लगातार 2 बॉल डॉट बॉल येत आहेत. पुन्हा एकदा साहिल. नो बॉलचा इशारा करण्यात आलाय. 1+1 2 धावा असतील. भीमर चेंडू पाहायला मिळतोय. आता फ्री हिटची संधी असेल एकंदरीत सुजल साडी. सुजल बघूया फ्री हिट वर एखादा मोठा फटका खेळतायत का. संधी जरूर आहे तुमच्याकडे हवाई सफर घडवण्याची. व्हाईट बॉल म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल. की आपण पहिली तर जाऊन पोहोचतोय 29 या अंकावर. सुजल शेवट गोड कडेल का एखादा चौकार षटकार. प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल. पंचांना हे सुदर्शन चक्र चालवावं लागते कंटिन्यू. 30 धावा या फलकावर झाल्यात. ह्यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. चांगला प्रयत्न होता. धावा संख्या जाऊन पोहोचतोय. हा फ्री हिटचा चेंडू होता. 32 धावा या फलकावर. 32 रन्स. शेवटचे 3 चेंडू असतील. अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी असेल. चला आता शेवटची जोडी पवन केने. पवन जोरात वॉर्मअप करत. चला पवन शेवटचे 2 चेंडू आहेत एकंदरीत आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँड फलंदाज. चला शेवटचे 2 बॉल असतील. बाईकच्या स्वरूपात एक धाव येत आहे. आता शेवटचा बॉल असेल.
ऑल आउट होतंय की टीम ऑल आउट वाचवेल. यज्ञेश शेवटचा बॉल. वेल प्लेड. तोडफोड संघ आणि हडलग असेल अमोल 11. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्मार्ट ग्रुप लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच करण, ज्याने मात्र जबरदस्त फलंदाजी केली.